हॅलो फ्रेंड्स. अ, माझं नाव सुहास धर्मशाले. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या टप्प्यावरती असणारा जो एक अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून ज्याची ओळख आहे, तो म्हणजेच वैकल्पिक विषय. आजच्या या लेक्चरमध्ये आपण लोकप्रशासन किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा जो वैकल्पिक विषय आहे, तर तो किती महत्त्वाचा आहे आणि विद्यार्थ्यांनी या विषयाची निवड ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट किंवा वैकल्पिक विषय म्हणून का करावी, यावरती आपण ही चर्चा करणार आहोत. बघा, मी तर म्हणेन की ज्या प्रकारे एक अभियांत्रिकीचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, ज्यांना इंजिनिअर व्हायचं आहे, तर ते अभियांत्रिकीचा अभ्यास करतात. ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे, तर ते मेडिकल सायन्सेसचा अभ्यास करतायत. ज्यांना CA व्हायचं आहे, तर ते अगदी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून जो अभ्यास करतात. म्हणजे त्या विषयांमध्ये विशेष अशा प्रकारचा अभ्यास करून त्या विषयामध्ये ते प्रावीण्य मिळवत असतात. मग जर एखाद्या व्यक्तीला, उमेदवाराला जर एक उत्तम प्रशासक व्हायचं असेल, तर मग लोकप्रशासनाचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा ठरतो. इव्हन बघा, ज्यावेळी उमेदवारांची निवड होते, राज्यसेवा पूर्व मुख्यांनी मुलाखत अशा वेगवेगळ्या टप्प्यांमधून गेल्यानंतर ज्यावेळी उमेदवारांची निवड केली जाते, ते प्रशिक्षणासाठी यशदासारख्या ठिकाणी जातात. तर त्या यशदामध्ये परत एकदा नव्याने प्रत्येक विद्यार्थ्याला अगदी लोकप्रशासन या विषयावरती स्वतंत्रपणे काही लेक्चर्सची सीरीज दिली जाते आणि प्रशिक्षणाच्या शेवटी ज्यावेळी उमेदवार त्याचं पूर्ण प्रशिक्षण होतं, तर प्रशिक्षणाच्या शेवटी त्याला अगदी लोकप्रशासन या विषयातली MA ची डिग्री सुद्धा मुंबई विद्यापीठाची दिली जाते. म्हणजेच काय, तर UPSC असेल किंवा MPSC असेल, तर या दोन्ही आयोगाने वैकल्पिक विषय म्हणून लोकप्रशासनाला एक अतिशय महत्त्व देऊ केलेलं आहे. मग हा जो विषय आहे, तर हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि विद्यार्थ्यांनी या विषयाची निवड का करावी? तर यावरती आपण थोडीशी ही चर्चा आज करणार आहोत. यामध्ये बघा, व्हाय टू चूज पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ॲज अन ऑप्शनल सब्जेक्ट असं आपण हे जे टायटल आहे. तर यामध्ये अगदी पहिला घटक जर आपण विचारात घेतला, तर या विषयाचा अभ्यासक्रम हा अतिशय कन्साइज स्वरूपाचा मानला जातो. मी तर म्हणेन की ज्यावेळी आपण वैकल्पिक विषयांची निवड करतो, तर काही विषय ज्यावेळी आपण शॉर्टलिस्ट करतो, तर त्या विषयांमध्ये असणारा अभ्यासक्रम जर आपण विचारात घेतला, तर या विषयाचा अभ्यासक्रम हा कंपॅरेटिव्हली बऱ्याचशा विषयांपेक्षा फार छोटा किंवा संक्षिप्त स्वरूपात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. जसं की बघा, पेपर 1 जर आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मधला पेपर 1 विचारात घेतला, तर या पेपर 1 मध्ये फक्त आणि फक्त 12 टॉपिक्स आपल्याला बघायला मिळतात. ज्यावेळी आपण पेपर 2 याचा विचार करतो, तर या पेपर 2 मध्ये एकूण 14 टॉपिक लोकप्रशासन या विषयामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. म्हणजे कमीत कमी एफर्ट्समध्ये सिलेबस हा अतिशय छोटा असल्या कारणाने अगदी लवकरात लवकर प्रिपेअर होणारा ऑप्शनल म्हणून लोकप्रशासन या विषयाकडे बघितलं जातं. म्हणजे अतिशय कन्साइज अशा प्रकारचा सिलेबस यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. दुसरा महत्त्वाचा घटक जर आपण बघितला, तर दॅट इज मॅक्सिमम ओव्हरलॅपिंग विथ जनरल स्टडीज. जे ज्यावेळी आपण 1000 मार्कांचा GS आणि 250 मार्कांचा निबंधाचा पेपर डोळ्यासमोर ठेवतो, तर यामध्ये बघा, प्रत्येक विद्यार्थ्याने वैकल्पिक विषयांची निवड करत असताना काही बाबी विचारात घेऊन ती निवड करणं गरजेचे आहे. जसं की GS मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचे असणारं ओव्हरलॅपिंग. जसं की पेपर 1 250 मार्कांचा आहे, पेपर 2 250 मार्कांचा आहे, असे प्रत्येक पेपर हे 250 मार्कांचे आपल्याला बघायला मिळतात. जर आपण लोकप्रशासन या विषयाचा एकंदरीत अभ्यास हा डोळ्यासमोर घेतला, तर यामध्ये प्रामुख्याने जर आपण पेपर 2 विचारात घेतला, की जो भारतीय संविधान, कारभार प्रक्रिया, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय आहे. एकूण 250 गुणांपैकी साधारणपणे 200 मार्क्स या GSच्या पेपरमधले लोकप्रशासनाचा अभ्यास करत असताना कव्हर होतात. त्यानंतर ज्यावेळी आपण पेपर 3चा विचार करतो, पेपर 3 मध्ये प्रामुख्याने इकॉनॉमी जर आपण विचारात घेतला, तर इकॉनॉमीच्या पेपरमधला फिनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन असेल, फिनान्शियल मॅनेजमेंट असेल, प्लॅन्स अँड प्रायोरिटीज असतील, तर असे काही घटक आहेत की जे तुम्हाला इथं कव्हर होताना बघायला मिळतात. साधारणपणे 60 ते 80 मार्क्स हे तुमचे पेपर 3 मधले हा विषय कव्हर करतो. त्यानंतर एक नव्याने आपल्या सिलेबसमध्ये ज्या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे, दॅट इज एथिक्स, इंटिग्रिटी अँड मोरॅलिटी.
250 गुणांचा हा जो पेपर आहे, तर या पेपरचा बेसच किंवा आधारच मूळतः पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे जो थिओरॅटिकल पार्ट आहे, जो सैद्धांतिक घटक आहे, तर तो सैद्धांतिक घटक हा जवळपास 100 मार्कांचा लोकप्रशासनामध्ये कव्हर होताना आपल्याला बघायला मिळतो. या व्यतिरिक्त जर आपण एसएचा पेपर विचारात घेतला, एकूण 250 गुणांचा पेपर आहे. या 250 गुणांसाठी आपल्याला 2 निबंध लिहावे लागतात. यातला एक विषय हा लोकप्रशासन या घटकाशी निगडीत असतो. म्हणजे एकूण जर आपण वेगवेगळे घटक जीएसच्या टप्प्यावरती असणारे वेगवेगळे घटक जर आपण विचारात घेतले, तर बघा, पेपर सेकंड मधला 200 मार्क्स, पेपर 3 मधला 60 ते 80 मार्क्स, पेपर 4 मध्ये जवळपास 100 मार्क्स आणि पेपर एसएचा पेपर यामध्ये साधारणपणे 125 गुण, म्हणजे साधारणपणे 500 ते 550 600 इथपर्यंत जीएस मध्ये हा पेपर आपल्याला ओव्हरलॅप होताना बघायला मिळतो. आता ओव्हरलॅपिंग बघत असताना होतं काय, तर आपण ज्यावेळी लोकप्रशासनासारख्या विषयाचा अभ्यास करतो, तर तुम्ही अगदी त्याच वेळी सामान्य अध्ययन पेपर जे आहेत या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करत असता एसएची तुमची तयारी होत असते, जेणेकरून ज्यावेळी तुम्ही पेपर लिहिता तर त्यामध्ये तो मुद्देसूदपणा किंवा नेमकेपणा मोठ्या प्रमाणात येतो आणि कमीत कमी वेळेमध्ये तुमचा सामान्य अध्ययन असेल प्लस लोकप्रशासन असेल, हे दोन्ही घटक हे एकाच वेळी कव्हर होताना आपल्याला बघायला मिळतात. तिसरा महत्वाचा घटक जर आपण लोकप्रशासनाची निवड का करावी जर विचारात घेतला, तर यामध्ये आहे बघा स्कोरिंग पोटेन्शियल. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं की आपण स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये आपलं करिअर बनवलं पाहिजे आणि मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर मुख्य परीक्षेच्या टप्प्यावरती जास्तीत जास्त गुण तुम्हाला मिळाले पाहिजेत. यामध्ये वैकल्पिक विषयांच्या बाबतीत जर आपण विचारात घेतलं, तर वैकल्पिक विषय हा तुमचा रँक ठरवतो की तुम्ही अंतिम यादीमध्ये असणार आहात की नाही. हे डिसाईड करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम किंवा श्रेय कोण करतं, तर ते वैकल्पिक विषय करत असतो. बघा, ज्यावेळी आपण स्कोरिंग पोटेन्शियलचा विचार करतो, तर आपण काही बाबी थोडीशी तुलनात्मक पद्धतीने विचारात घेऊया. यूपीएससी मध्ये जे अतिशय पॉप्युलर सब्जेक्ट म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यामध्ये फिलॉसॉफी आहे, सोशियोलॉजी आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे आणि लोकप्रशासन आहे. बघा, जेवढे विद्यार्थी या परीक्षेला ॲपियर होत असतात, त्या ॲपियर होणाऱ्या विद्यार्थ्यांमधून अंतिम यादीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण, टक्केवारी जर आपण ती विचारात घेतली, तर यामध्ये बघा प्रामुख्याने सोशियोलॉजी, PSIR या 2 विषयांची टक्केवारी सुद्धा अगदी चांगल्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. पण जर आपण लोकप्रशासन या विषयाचे विद्यार्थी विचारात घेतले, तर बघा एकूण 10.2% हा सक्सेस रेट असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. जे आत्तापर्यंत यूपीएससी मध्ये मोस्ट सक्सेसफुल ऑप्शनल किंवा खूप जास्त यशस्वी अशा प्रकारचं वैकल्पिक विषय म्हणून कोणत्या विषयाकडे बघितलं जातं, तर ते लोकप्रशासन या विषयाकडे बघितलं जातं. म्हणजेच नक्कीच या विषयामध्ये स्कोरिंग पोटेन्शियल हे खूप जास्त आहे. याचं कारण काय, तर हा विषय अगदी कमी वेळेमध्ये प्रिपेअर करता येतो, कारण याचा असणारा अगदी कन्साइज सिलेबस, संक्षिप्त स्वरूपामध्ये असणारा अभ्यासक्रम. दुसरा आहे या विषयाचं जीएस मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांबरोबर असणारं ओव्हरलॅपिंग, की जास्तीत जास्त भाग हा जीएस मधला या विषयामध्ये कव्हर होताना आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे हा तिसरा घटक अतिशय महत्त्वाचा मानला जाऊ शकतो, की स्कोरिंग पोटेन्शियल. लोकप्रशासन असेल, समाजशास्त्र असेल, PSIR असेल, या विषयांमध्ये स्कोरिंग पोटेन्शियल हे प्रचंड आहे आणि त्यामध्ये जर आपण कंपॅरेटिव्हली बघितलं, तर लोकप्रशासन हे कंटिन्युअसली मोठ्या प्रमाणात ते स्कोरिंग पोटेन्शियल दाखवत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आपण थोडंसं चौथ्या मुद्द्याकडे जाऊया, तो आहे स्टडी मटेरियल. ज्यावेळी विद्यार्थी हा अभ्यास करतात, कारण वैकल्पिक विषय हा आता पहिल्यांदाच आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. 2011 पर्यंत सुद्धा वैकल्पिक विषय हे राज्यसेवा परीक्षेमध्ये आपल्याला बघायला मिळत होते, परंतु 2011 नंतर थेट 2025 मध्ये राज्यसेवा परीक्षेची जी काही तयारी आता आपण करणार आहोत, तर साधारणपणे 14 वर्षानंतर परत आता आपल्याला या वैकल्पिक विषयांची तयारी करायची आहे. मग पहिला प्रश्न हा असतो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, की अरे याचं स्टडी मटेरियल, पर्याप्त स्टडी मटेरियल आहे का? अभ्यास किंवा संदर्भ साहित्य आपल्याला
आहे का, आणि ते संदर्भ साहित्य निवड करत असताना ते अतिशय ऑथेंटिक असलं पाहिजे, ते अतिशय स्टँडर्ड स्वरूपाचं असणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारचं स्टडी मटेरियल आम्हाला मिळेल का, तर नक्कीच. मी तर म्हणेन की प्रत्येक विषयांच्या बाबतीत हा नियम लागू होतो, की जे स्टँडर्ड मटेरियल तुम्हाला इंग्रजीमध्ये अवेलेबल आहे, अगदी त्याच प्रकारचं, त्याच क्वालिटीचं, त्याच दर्जाचं स्टँडर्ड मटेरियल तुम्हाला अगदी मराठीमध्ये सुद्धा पर्याप्त आणि मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असल्याचं बघायला मिळतं. जसं की बघा, जर आपण लोकप्रशासनाचा विचार केला तर लोकप्रशासनामध्ये जी काही महत्त्वाची पुस्तकांची यादी आपण विद्यार्थ्यांना देतो. जसं की यामध्ये आपण प्रशासकीय विचारवंत किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स, प्रसाद अँड प्रसाद यांचं पुस्तक हे अतिशय पॉप्युलर मानलं जातं, की ज्या माध्यमातून आपण लोकप्रशासनातले सगळे विचारवंत खूप चांगल्या प्रकारे प्रिपेअर करू शकतो. तर हे जे पुस्तक आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स, हे मराठीमध्ये सुद्धा ट्रान्सलेट झालेलं आहे प्रशासकीय विचारवंत या नावाने. या व्यतिरिक्त समग्र लोकप्रशासन नावाचं एक पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे, व्ही पाटील यांचं. ते पुस्तक सुद्धा अतिशय सुंदर पुस्तक मानलं जातं. त्यानंतर न्यू होरायझन्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, मोहित भट्टाचार्य यांचं एक अतिशय चांगलं पुस्तक आहे. या पुस्तकाचं सुद्धा भाषांतर हे मराठीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे अशी बरीचशी चांगल्या प्रकारची संदर्भ साहित्य पुस्तकं ही मराठीमध्ये ट्रान्सलेट झाल्यास आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे संदर्भ साहित्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची शंका आपल्या मनामध्ये यायला नको आहे. इव्हन आपल्याकडे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची काही बुकलेट्स आहेत, आणि लोकप्रशासन हा विषय YCM मध्ये अतिशय पॉप्युलर अशा प्रकारचा विषय मानला जातो. आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची ही जी बुकलेट्स आहेत, तर ते अतिशय साध्यांनी सोप्या शब्दामध्ये त्यांचा अनुवाद करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतं. BA आणि MA अशा दोन्ही टप्प्यांवरती हा अभ्यासक्रम तुम्हाला YCM मध्ये बघायला मिळतो. त्यामुळे स्टडी मटेरियल हे अतिशय मुबलक प्रमाणात आपल्याला या विषयाचं बघायला मिळतं. त्यानंतर आहे प्रॉपर गायडन्स. मी तर म्हणेन की मार्गदर्शक हा तुम्हाला दिशादर्शकाचं काम करत असतो, आणि जर तो उत्तम मार्गदर्शक असेल तर तुमची यशाची पायरी किंवा तो यशाचा टप्पा हा अतिशय सोपा होतो. आता यामध्ये मी स्वतः सुहास धर्मशाळे की UPSC मध्ये जवळपास 4 वेळा मी मुख्य परीक्षा देऊ केलेली आहे, आणि 2 वेळा मुलाखतीला सुद्धा मी अपेअर केलेलं आहे. या प्रत्येक वेळी माझा वैकल्पिक विषय म्हणून लोकप्रशासन हा विषय होता, आणि यामध्ये अगदी 600 पैकी 334, म्हणजे सुरुवातीला 600 मार्कांचा हा वैकल्पिक विषय असायचा. 600 पैकी 334, 363 अशा प्रकारचे मार्क्स मला या विषयामध्ये प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे की मार्क्स या विषयामध्ये कशा प्रकारे काढले जाऊ शकतात, आणि नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत, काय चुका टाळल्या पाहिजेत, आणि आपण काय केलं पाहिजे, हे जर आपल्याला लवकरात लवकर समजलं तर आपण या विषयाची तयारी ही अतिशय लवकरात लवकर किंवा अगदी चांगल्या पद्धतीने करू शकतो. एक तर लोकप्रशासन हा विषय आपल्याकडे थोडासा नवीन वाटतो. याचं कारण काय, तर अकॅडमिक्सचा जर आपण विचार केला तर अकॅडमिक्समध्ये BA किंवा MAच्या धर्तीवरती ज्यावेळी विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांची निवड करत असतात, तर यामध्ये प्रामुख्याने जे महत्त्वाचे विषय आहेत, इतिहास तुम्हाला बघायला मिळतो BA किंवा MAच्या टप्प्यावरती. भूगोलाचा अभ्यास तुम्ही करत असता. या व्यतिरिक्त राज्यशास्त्र तुम्हाला बघायला मिळतो, समाजशास्त्र, अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास तुम्ही करत असता. परंतु लोकप्रशासनासारखा विषय हा फार कमी विद्यापीठांमध्ये शिकवला जातो. त्यामुळे हा विषय थोडासा नवीन वाटतो. पण जर तुम्हाला खऱ्या अर्थाने राज्यसेवा परीक्षेमध्ये यश संपादन करावयाचं असेल तर हा विषय नक्कीच तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे हात देऊ शकतो. मग या विषयाची तयारी करत असताना आपण ती कशा पद्धतीने केली पाहिजे, त्यामध्ये नेमक्या कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, आणि कशा पद्धतीने आपण हे प्रिपरेशन करून जास्तीत जास्त मार्क्स या विषयामध्ये प्राप्त करू शकतो, तर त्यासाठीचं एक अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला द युनिक अकॅडमीच्या माध्यमातून प्राप्त होणार आहेच. जे त्याबाबत अगदी तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नसावी याबाबत तुम्ही अगदी ठाम राहा. तर लोकप्रशासन हा एक अतिशय चांगल्या प्रकारचा वैकल्पिक विषय म्हणून अलीकडच्या काळामध्ये पॉप्युलर होताना आपल्याला बघायला मिळतो. जर आपण UPSCच्या परीक्षा पद्धतीचा जर आपण वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला तर बघा, यामध्ये जे पॉप्युलर सब्जेक्ट म्हणतो आपण, यामध्ये इतिहास तुम्हाला बघायला मिळतो, त्यानंतर जिओग्राफी आहे, देन पॉलिटिकल सायन्स आहे,
या व्यतिरिक्त सोशिओलॉजी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असे वेगवेगळे विषय तुम्हाला बघायला मिळतात. आता यामध्ये मोस्ट पॉप्युलर ऑप्शनल म्हणून जर आपण कोणाकडे बघत असू तर पॉलिटिकल सायन्स, सोशिओलॉजी आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अशा एकूण 3 विषयांचा प्रामुख्याने यामध्ये आपण उल्लेख करू शकतो. आणि यामध्ये सुद्धा जर स्कोरिंग पोटेन्शियलचा विचार केला तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन किंवा लोक प्रशासन या विषयाचं स्कोरिंग पोटेन्शियल हे कंपॅरेटिव्हली इतर विषयांपेक्षा जास्त असल्याचं बघायला मिळतं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही सुद्धा शंका असते की हा विषय किचकट आहे का. मित्रांनो, मी तर म्हणेन की तुम्ही वैकल्पिक विषयांमध्ये कुठल्याही विषयांची निवड करा. तुम्हाला अगदी वरवरती अभ्यास करून हा चालणार नाही, तर तुम्हाला अगदी खोलामध्ये जाऊन तुमच्या त्या संकल्पना तुम्हाला क्लिअर करून घ्याव्या लागतील. ज्यावेळी आपण PSIR, समाजशास्त्र, लोकप्रशासन यासारखे विषय यांची निवड करतो, यातला पेपर 1 हा अगदी सिद्धांतिक किंवा सैद्धांतिक स्वरूपाचा आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विचारवंतांनी जे काही सिद्धांत सांगितलेले आहेत, ज्या काही महत्त्वपूर्ण संकल्पना नमूद केलेल्या आहेत, तर ते सिद्धांत किंवा त्या संकल्पना यांचा अगदी सविस्तरपणे डिटेलमध्ये तो अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण लोकप्रशासनातले विचारवंत विचारात घेतो तर यामध्ये बघा प्रामुख्याने जे मेजर थिंकर्स म्हणून आपण ज्यांचा उल्लेख करतो तर ते फार तर फार 11 किंवा 12 आहेत. म्हणजे कंपॅरेटिव्हली इतर वैकल्पिक विषयांपेक्षा फार कमी विचारवंत तुम्हाला लोकप्रशासन या विषयामध्ये बघायला मिळतात. या व्यतिरिक्त जे विचारवंत ज्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी यातल्या बऱ्याचशा विचारवंतांचा अभ्यास हा वेगवेगळ्या टप्प्यांवरती केलेला असतो. जसं की बघा, इंजिनिअरिंग करताय, BCom करताय, MCom करताय, मॅनेजमेंटला ॲडमिशन घेतलेलं आहे, MBA करताय, तर तुम्हाला बरेचसे विचारवंत आहेत, मोटिवेशनल थिंकर्स यांचा अभ्यास तुम्ही ऑलरेडी केलेला असतो. आणि अतिशय साधे आणि सोपे अशा प्रकारचे हे थिंकर्स तुम्हाला लोकप्रशासन या विषयामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे नो डाऊट की अगदी कमीत कमी वेळेमध्ये हा किचकट पाठ जो वाटतो सुरुवातीला, तो सुद्धा अगदी साधा आणि सोपा करून सांगण्याचं काम आपण लेक्चर सुरू झाल्यानंतर करणार आहोतच. त्याबद्दल अगदी निश्चिंत राहा. त्यानंतर यातली आणखी एक आपली सगळ्यात जमेची बाजू काय तर पेपर 2 मधला 200 मार्कांचा कॉन्स्टिट्यूशनचा पाठ, की जो तुम्ही GS 2 मध्ये अगदी सविस्तरपणे करणार आहात. तर यातला GSचा जो कॉन्स्टिट्यूशनचा पाठ आहे तर तो तुम्हाला आहे असा करायचा आहे. म्हणजे तुमचे तिथले 200 मार्कांचं प्रिपरेशन किंवा पेपर 3 मधल्या 60 ते 80 मार्कांच्या प्रिपरेशन, पेपर 4 मध्ये 100 मार्कांचं जे प्रिपरेशन तुम्हाला स्वतंत्रपणे करायचं आहे तर ते एफर्ट्स तुमचे फार कमी होणार आहेत. म्हणजे कमीत कमी एफर्ट्समध्ये लवकरात लवकर हा विषय प्रिपेअर होऊ शकतो. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय तर मॅक्सिमम ओव्हरलॅपिंग विथ द जनरल स्टडीज. या व्यतिरिक्त या विषयाचा असणारा सगळ्यात छोटा सिलेबस. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये हा विषय अतिशय पॉप्युलर होताना आपल्याला बघायला मिळतो. होप की ही आयडिया तुम्हाला आलेली आहे. आता यातला जो पेपर 1 आहे तर तो पेपर 1 काय आहे, दॅट इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स, प्रशासकीय विचारवंत. एकूण 12 टॉपिक तुम्हाला यामध्ये प्रिपेअर करावे लागतात. आणि पेपर 2 हा भारतीय प्रशासनाचा आहे. आता पेपर 1 मध्ये जे सिद्धांत तुम्ही ज्याचा अभ्यास केलेला आहे, ज्या विचारवंतांचा अभ्यास केलेला आहे, ज्या काही संकल्पना तुम्ही अभ्यासलेल्या आहेत, तर या संकल्पना तुम्हाला पेपर 2 मध्ये कुठेतरी कोरिलेट कराव्या लागतात, ते इंटरलिंक कराव्या लागतात. म्हणजेच काय तर XYZ, सपोज की मॅक्स वेबर यांचा एक सिद्धांत आहे, मॅक्स वेबर, नोकरशाहीचा सिद्धांत किंवा ब्युरोक्रॅटिक थेअरी. तर मॅक्स वेबर यांचा नोकरशाहीचा सिद्धांत आत्ताच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये किती सुसंगत ठरतो, तर त्याचे इंटरलिंकेजेस तुम्हाला यामध्ये दाखवावे लागतात. किंवा त्यांनी जी वैशिष्ट्य सांगितलेली आहेत नोकरशाहीची, तर ते आत्ताच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये कशा पद्धतीने लागू पडत आहेत, तर त्याबाबत तुम्हाला त्यावरती विचारवंतन करावं लागेल आणि त्या दृष्टीने त्या उत्तराची मांडणी करावी लागेल. इव्हन ज्यावेळी आपण भारतीय प्रशासनाचा विचार करतो तर भारतीय प्रशासन ही ब्रिटिशांची देण मानली जाते. म्हणजे ब्रिटिशांनी भारतामध्ये राज्य केलं याचे जर तुम्हाला सबळ पुरावे हवे असतील तर तुम्ही कुठं बघितलं पाहिजे, भारतीय प्रशासनाकडे बघितलं पाहिजे. असे वेगवेगळे विचारवंत म्हणतायत की ब्रिटिशांनी भारतामध्ये राज्य केलं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला
भारतीय प्रशासनाकडे बघितलं पाहिजे, कारण इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन दॅट इज द लेगॅसी ऑफ ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेशन असंही आपण म्हणूया. म्हणजे खऱ्या अर्थाने भारतामध्ये या प्रशासनाचा पाया रोवण्याचं काम हे ब्रिटिश कालखंडामध्ये झालेलं आहे. पण ब्रिटिशांच्या आधी सुद्धा भारतामध्ये मौर्य प्रशासन असेल, कौटिल्य यांचं जर अर्थशास्त्र आपण विचारात घेतलं, तर कौटिल्य यांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत सांगितलेले आहेत. शासन व्यवस्थेची वेगवेगळी घटक किंवा अंग सांगितलेले आहेत. त्याला त्यांनी सप्तांग हे नाव देऊ केलेलं आहे. तर हा सप्तांग सिद्धांत सुद्धा आत्ताच्या बऱ्याचशा घटकांशी मिळता जुळत आहे किंवा तो निगडीत स्वरूपाचा असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. इव्हन मग आपण थोडंसं पुढे आल्यानंतर मुघल ॲडमिनिस्ट्रेशन इज नोन फॉर इट्स सेंट्रलाइज प्रोसेस, म्हणजे केंद्रीकृत व्यवस्थेसाठी, केंद्रीकृत प्रशासनासाठी मुघल ॲडमिनिस्ट्रेशन आपण ओळखतो. मग कशा पद्धतीने भारतीय प्रशासनाचा उगम होत गेला, त्यानंतरच्या कालखंडामध्ये भारतीय संविधान असेल, या भारतीय संविधानाने भारतीय प्रशासनाची जी काही मूल्य घालून दिलेली आहेत त्या मूल्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, की लोकसेवक या नात्याने ज्यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना काम करावं लागतं, तर त्यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी ती भावना असली पाहिजे, की अरे आम्ही लोकसेवक आहोत. म्हणजे जर आपण ब्रिटिश कालखंड विचारात घेतला, तर ब्रिटिश कालखंड इट वॉज डॉमिनेटेड बाय ॲटोक्रॅटिक स्ट्रक्चर, म्हणजे एकाधिकारशाही किंवा हुकुमशाहीचा तो कालखंड मानला जातो. आणि या हुकुमशाहीच्या कालखंडामध्ये प्रशासन सुद्धा कसं होतं, जुलमी होतं. इट वॉज डॉमिनेटेड बाय रेक्स लेक्स म्हणतो आपण, म्हणजेच किंग इज लॉ, राजा म्हणेल तीच पूर्व दिशा. पण 26 जानेवारी 1950 या तारखेनंतर आपण कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकृत केली. लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार आपण केलेला आहे. आणि या लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रशासनाचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं, इट इज डॉमिनेटेड बाय लेक्स रेक्स, म्हणजेच लॉ इज किंग, कायदा म्हणजेच राजा. आणि या देशाचा सर्वोच्च कायदा म्हणून आपण कोणाकडे बघतोय, तर ते भारतीय संविधानाकडे बघतोय. तर त्या भारतीय संविधानाचा अभ्यास आपल्याला भारतीय प्रशासन याचा अभ्यास करत असताना अगदी सविस्तरपणे करावयाचा आहे. म्हणजेच तुमचे एफर्ट्स, सामान्य अध्ययन पेपरचा अभ्यास करत असताना तुम्हाला जे काही प्रयत्न करावे लागतात, तर हे प्रयत्न बरेचसे कमी करण्याचं काम लोकप्रशासनासारखा विषय करू शकतो. म्हणजे अगदी कमीत कमी वेळेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने या विषयाची तयारी आपण करू शकतो. आता यामध्ये मग आपण विद्यार्थ्यांना ही तयारी करत असताना काही प्रमाणात प्रिंटेड नोट्स उपलब्ध करून देणार आहोत. या व्यतिरिक्त काही प्रमाणात आपण त्यांना हँड रिटन नोट्स, की जे अतिशय सुंदर अशा प्रकारच्या हँड रिटन नोट्स सुद्धा आपण तुम्हाला देणार आहोत. फार कमी भाग आहे की जो तुम्हाला क्लासमध्ये लिहून घ्यावा लागेल. मॅक्सिमम आपला जो प्रयत्न असेल, तर हा जास्तीत जास्त टीचिंगवरती असेल. फार कमी भाग हा तुम्हाला लिहून आपण देणार आहोत. पण जो काही महत्त्वाचा भाग आहे, की जो तुम्हाला अपेक्षित आहे, की हे आम्हाला क्लासकडून मिळालं पाहिजे, तर ते अगदी हँड रिटन स्वरूपात तुम्हाला झेरॉक्सच्या स्वरूपात सुद्धा आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजेच काय, तर अगदी कमीत कमी वेळेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने या विषयाची तयारी आपण करू शकतो. होप की बऱ्याचशा बाबी तुमच्या या क्लिअर झालेल्या आहेत आणि अगदी छोटा सिलेबस असल्या कारणाने, मोठ्या प्रमाणात स्कोरिंग पोटेन्शियल असल्या कारणाने अलीकडच्या काळामध्ये लोकप्रशासनासारखा विषय हा अतिशय पॉप्युलर, मोस्ट पॉप्युलर सब्जेक्ट म्हणून ज्या विषयांची ओळख आहे, तर त्यामध्ये लोकप्रशासन हा एक अतिशय महत्त्वाचा विषय म्हणून आपल्याला बघायला मिळतो. तर यामध्ये बऱ्याचशा बाबी क्लिअर झालेल्या असतील. आपण आज इथंच थांबूया. धन्यवाद.